मिरज रेल्वे स्टेशन परिसरात बेकायदेशीर रिक्षा वाहतुकीचा आरोप, पोलिसांवर हप्तेखोरीचे गंभीर आरोप, कारवाईची शिवसेनेची मागणी. मिरज रेल्वे जंक्शन परिसरात अधिकृत रिक्षा स्टॉपला बगल देत काही रिक्षा चालकांकडून बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतूक केली जात असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे. तसेच या प्रकाराला रेल्वे सुरक्षा बल आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांतील काही अधिकाऱ्यांचे कथित संरक्षण असून त्यांना नियमित हप्ते दिले जात असल्याचा गंभीर आरोपही पक्षाचे सांगली जिल्हा प्रमुख पैलवान विशालसिंग राजपूत यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी संबंधित निरीक्षकांना निवेदन देत बेकायदेशीर रिक्षा वाहतुकीवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. निवेदनानुसार मिरज रेल्वे जंक्शन बाहेरील सुखनिवास रिक्षा स्टॉप हा शासनमान्य अधिकृत रिक्षा स्टॉप आहे. मात्र काही रिक्षा चालक पार्सल कार्यालय आणि मारुती मंदिर परिसरात नियमबाह्य पद्धतीने रिक्षा उभ्या करून प्रवाशांची वाहतूक करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे अधिकृत स्टॉपवर व्यवसाय करणाऱ्या रिक्षा चालकांचे आर्थिक नुकसान होत असून त्यांच्यावर अन्याय होत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. तसेच अधिकृत रिक्षा चालकांनी संबंधित जाब विचारल्यानंतर आम्ही पोलिसांना नियमित हप्ता देतो असे सांगत दादागिरी केली जात असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. या कथित प्रकारामुळे प्रामाणिक रिक्षा चालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. या प्रकरणी जिल्हा प्रमुख पैलवान विशालसिंग राजपूत यांनी रेल्वे लोहमार्ग पोलीस प्रशासनाला इशारा देत सांगितले की रेल्वे स्टेशन परिसरातील बेकायदेशीर रिक्षा वाहतूक आणि कथित हप्तेखोरी तातडीने बंद करावी. संबंधितांवर त्वरित कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही तर शिवसेना आंदोलनाच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडेल. यावेळी रिक्षा सेनेचे मिरज शहराध्यक्ष हैदर पठाण, उपाध्यक्ष बरकत मुजावर, शाखा प्रमुख महेश खदारे, उपशाखा प्रमुख संजय चव्हाण, शाखा सचिव जुबेर नदाफ, अख्तर नदाफ तसेच रिक्षा संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट SS न्यूज मराठी, मिरज. महाराष्ट्र राज्य रिक्षा सेना मिरज शहराच्या वतीनं आज रेल्वे प्रशासनाचा RPF विभागात एक रिक्षावाल्यांच्याकडून आम्ही निवेदन दिलं आहे. निवेदन देण्यामागचं कारण असं की रेल्वे स्टेशनवर जे पार्सल विभाग आहे त्याच्या बाहेर काही अनधिकृत रिक्षा लागून तिथून वडाप करत असतात आणि हे वडाप केल्यामुळं जे अधिकृत रिक्षा स्टॉप आमचे बाहेर आहेत त्याला पॅसेंजर येत नाहीत आणि ह्या रिक्षा अडवून यांच्यावर चौकशी केली असल्यावर तुम्ही आज कसं काय अनधिकृतरित्या रिक्षा भरताय तर ते सरळ सांगतायत की काही ट्रॅफिक पोलीस आहेत जाधव आणि शिंगाडे यांना आम्ही प्रतिरिक्षा कदम आणि शिंगाडे यांना प्रतिरिक्षा 700 रुपयेप्रमाणे आम्ही हप्ता देतो. ते हप्ता देत असल्याचे आमच्याकडे काही पुरावे नाहीत पण ते म्हणतायत म्हणून आम्ही त्या काही रिक्षा अडवत नाही. पण हे जर रिक्षा आत भरायला लागल्या तर आमचा जर रिक्षा सेनेचा रिक्षा चालक जो आहे तो उपाशी मरणार आहे. तर तो उपाशी मरू नये म्हणून आम्ही आज मुंडेसाहेब अधिकाऱ्यांना आज निवेदन दिलं आहे आणि त्या अधिकाऱ्यांना सांगितले की 8 दिवसात ह्या रिक्षांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि जे कोण पोलीस असतील हप्तेबाजी करून जर रिक्षावाल्यांचा अन्याय होत असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा स्वस्थ बसणार नाही. 8 दिवसात जर कारवाई यांनी नाही केली तर आम्ही मोर्चाद्वारे ह्या पोलीस स्टेशनवरून मोर्चा घेऊन ह्या अन्यायाला वाचा फोडल्याशिवाय राहणार नाही.